बहिणीच्या लग्नासाठी भावाने स्वतःचं स्वप्न तोडलं. पण लग्नाच्या दिवशी असं काही घडलं जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. लग्नाच्या मंडपात बहीण रडत होती. लोकांना वाटलं मुलगी माहेरी जाते म्हणून रडत असेल. पण खरं कारण ऐकून संपूर्ण मंडप शांत झाला बरं का. कारण त्या दिवशी बहिणीला कळालं तिच्या लग्नासाठी भावाने स्वतःचं आयुष्य गमावलं होतं. सुंदर मराठी कहाणी आहे. एक बहीण भावाची कथा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. रोहन आणि पूजा बहीण भाऊ होते. आईवडील लहानपणीच गेले. रोहनने एका दिवसात त्याचं बालपण सोडलं, कारण आता बहिणीची जिम्मेदारी त्याच्यावर होती. आणि त्या बहिणीसाठी बाप बनला बरं का, बाप बनला. रोहनचं एक स्वप्न होतं की मोठा इंजिनियर व्हायचं. तो खूप हुशार होता बरं का रोहन. कॉलेजमध्ये ॲडमिशन पण मिळालं होतं. पण घडलं काही असं, रोहनच्या ॲडमिशन दिवशी त्याच्या बहिणीच्या शिक्षणाची फी भरायची होती. आता त्याच्यासमोर एक प्रश्न होता, स्वतःची फीस भरायची का बहिणीची फीस भरायची. रोहनने एक निर्णय घेतला. स्वतःचं ॲडमिशन कॅन्सल केलं आणि बहिणीची फी भरली बरं का. त्या दिवसापासून तो काम करू लागला. शाळा सोडून दिला, शिक्षण सोडलं त्यानं. का माहीत आहे? बहिणीसाठी. दिवसभर रिक्षा चालवायचा, रात्री हॉटेलवर काम करायचं आणि कधी कधी बांधकामाचं काम करायचं. तो थकला असला तरी आपल्या बहिणीसमोर तो नेहमी हसायचा बरं का. पूजा आता मोठी झाली होती आणि तिचं आता लग्न ठरलं होतं. आता कहाणीला सुरुवात होते बरं का. इथून कहाणी जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला समजून येईल नेमकं भावाने आपल्या बहिणीसाठी काय केलं ते. सुंदर मराठी गाणे बरं का. जर कहाणी आवडत असेल तर एक कमेंट जरूर करा. आता रोहनने बहिणीच्या लग्नासाठी काय केलं माहीत आहे? कर्ज काढलं लोकांकडून. कारण गरीब परिस्थिती होती. घरामध्ये तेवढे पैसे नव्हते जे बहिणीचं लग्न करू शकेल. रोहनने काय केलं? लोकांकडून कर्ज घेतलं, लोकांकडूनच दागिने घेतले आणि आपल्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. पण त्या रोहनने एक गोष्ट लपवली बरं का. तो आजारी होता. डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं तुझ्या शरीराला आराम हवा आहे, नाहीतर धोका होईल बरं का. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं. परंतु त्याने आपल्या बहिणीला कधी सांगितलं नाही. का माहीत आहे? त्या बहिणीची जिम्मेदारी त्याच्यावरच होते, रोहनवरती. आणि यदा कदाचित जर त्या बहिणीला समजलं, तिला दुःख होईल, वाईट वाटेल. भावाने तिला सांगितलं नाही. पण रोहन म्हणाला, आता जर मी दवाखान्याला पैसे काढलो तर बहिणीचं लग्न कसं होईल? आधी बहिणीचं लग्न करू आणि नंतर बघूया. आता मात्र लग्नाच्या दिवशी पूजा आपल्या भावाला शोधत होते, पण तो लग्नाच्या मंडपामध्ये दिसतच नव्हता. थोड्या वेळाने लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. रोहन हॉस्पिटलमध्ये होता.
पूजा शोधते माझा भाऊ कुठं आहे, माझा भाऊ कुठं आहे म्हणून शोधत आहे. लग्नाच्या मंडपामध्ये तिचा भाऊ कुठंच दिसत नाही आहे. रोहन हॉस्पिटलमध्ये होता. पूजा धावत धावत त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्या भावाला ऑक्सिजनवरती पाहून ते पूर्णपणे कोसळले बरं का. रोहन हळू आवाजात म्हणाला, अरे बाळा, काळजी करू नको, आज तुझा दिवस आहे, तुझा काळजी करू नको, रडू नको, मला काही नाही होणार. आपल्या बहिणीला सांत्वन देत होता. पूजाला तेव्हा कळलं भावाने तिच्या लग्नासाठी स्वतःचं स्वप्न, आरोग्य, आयुष्य सगळं दिलं होतं. ती रडत म्हणाली, दादा, तू माझ्यासाठी सगळं सोडलं, तुझं आरोग्य, तुझं स्वप्न, तुझं शिक्षण सगळं काही सोडलं आणि मी मात्र तुला ओळखू शकले नाही. रडू लागले. रोहन फक्त हसला आणि म्हणाला, अरे बाळा, माझं स्वप्न इंजिनियर व्हायचं नव्हतं. माझं स्वप्न तो आनंदात राहण्याचं होतं. माझं काय सोडून दे, तू मात्र आनंदामध्ये राहा, तू आनंदामध्ये राहा. लग्न पूर्ण झालं, पण त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. कारण लोकांनी पहिल्यांदा पाहिलं होतं खरं प्रेम शब्दात नाही तर त्यागामध्ये असतं. पूजा आपल्या भावाचा हात धरून रडत होती. दादा, तू मला का नाही सांगितलं, का नाही सांगितलं तुम्हाला? तू इतका आजारी होतास, तू माझ्यापासून ही गोष्ट का लपवली, का लपवली दादा? रडू लागली. रोहन हलकसा हसला. तू काळजी करू नको, काळजी करू नको, मला काही नाही होणार. डॉक्टर बाहेर आले आणि शांत आवाजात म्हणाले, त्याने खूप दिवस स्वतःची तब्येत दुर्लक्षित केली आहे, स्वतःकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आता पूजा मात्र तिथेच थांबली होती. आता डॉक्टर साहेब पुढे काय सांगतील हे त्याला समजत नव्हतं. आणि तिच्या डोळ्यासमोर एक एक आठवण येऊ लागली की माझ्या भावाने माझ्यासाठी काय काय केलं. शाळेची फी भरताना भाऊ बुकेला राहिला होता, तिच्यासाठी नवीन ड्रेस घेतला, पण स्वतः जुने कपडे घातले. तिच्या वाढदिवसा दिवशी केक आणला, पण स्वतः मेणबत्ती विझवण्यासाठी बाहेर निघून जात होता. त्या सगळ्या क्षणाचा अर्थ आज तिला समजत होता. रोहनने खिशातून एक छोटा लिफाफा काढला आणि पूजाच्या हातात दिला. हे माझं शेवटचं गिफ्ट आहे. पूजानं उघडलं. त्यात एक फोटो होता. रोहन कॉलेजच्या गेट समोर उभा होता. हातात ॲडमिशन लेटर होतं आणि डोळ्यात अश्रू होते. आणि मागे लिहिलं होतं, आज माझं स्वप्न तुटलं, पण माझी बहीण आनंदामध्ये राहणार. माझ्या बहिणीसाठी माझं स्वप्न तुटलं तरी काही हरकत नाही. पूजा आता खूप रडू लागली ते. रोहन हळू आवाजात म्हणाला, पूजा, मला एक वचन दे.
तू कधी स्वतःची स्वप्न सोडू नको, माझा विचार करू नको. तू स्वतः आनंदामध्ये राहा. पूजा रडत म्हणाली, दादा अरे माझं स्वप्न तर तूच आहेस ना, तूच आहेस माझे स्वप्न तर. रोहनने तिचा हात घट्ट पकडला आणि डोळे मिटले. मॉनिटरचा आवाज हळूहळू थांबला आणि सगळं काही त्याच ठिकाणी संपलं. एक भाऊ आपल्या बहिणीला सोडून गेला, बहिणीला एकटं सोडून गेला. काही दिवसांनी पूजा आपल्या भावाच्या खोलीमध्ये गेली. तिथे भिंतीवर एक कागद चिटकवलेला होता. त्याच्यावर लिहिलं होतं, मी इंजिनियर होऊ नाही शकलो, पण माझ्या बहिणीचं आयुष्य सुंदर बनवलं. यापेक्षा माझं मोठं स्वप्न कोणतं. पण त्या कागदाला पूजा मिठी मारून रडत म्हणाली, दादा किती कष्ट सहन केलास रे तू माझ्यासाठी, किती कष्ट सहन केलास. त्या दिवशी तिला समजलं, भाऊ फक्त एक नातं नसतं, तो आपलं आयुष्य चालवणारा त्याग असतो. रोहन गेल्यानंतर घर शांत झालं. पूजाच्या आयुष्यात सगळं होतं. नोकरी होती, पैसा होतं, मोठं घर होतं, पण एक गोष्ट कायम होते बरं का, कायम कमी होते, तो तिचा भाऊ. ते रोज भावाचा फोटो समोर ठेवून बोलायची, भाऊ दादा आज प्रमोशन मिळालं बघ, पण सांगायला तू नाही आहेस. एक दिवस पूजा भावाची डायरी वाचत होती. त्या डायरीत रोहनने अनेक छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या होत्या. आज पूजासाठी ओव्हरटाईम केलं, आज स्वतः औषध घेतलं नाही, पैसे वाचवले, आज ॲडमिशन लेटर फाडलं, पण बहिणीचं फ्युचर सुरक्षित झालं. हे सगळं त्या डायरीमध्ये लिहिलं होतं. पण शेवटच्या पानावर एक ओळ होती, जर मी नसणार तर माझी बहीण कोणाच्या तरी आयुष्याची आशा बनव. पूजाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. काही दिवसांनी पूजा एका अनाथ आश्रमात गेली. तिथे अनेक लोक मुलांना पाहिलं. कोणाला भाऊ नव्हता, कोणाला कुटुंब नव्हतं. एक छोटा मुलगा तिच्याकडे आला आणि म्हणाला, ताई तू मला सोडून जाणार का इथं. तो प्रश्न ऐकून पूजाचं हृदय तुटलं. तिला त्याच्या भावाची आठवण आली. त्या क्षणी तिने डिसिजन घेतला, मी त्या मुलाला दत्तक घेणार. आणि त्या मुलाला तिने दत्तक घेतलं. दत्तक घेतल्यानंतर पूजा त्या मुलाचा हात धरून घरी आली. घराच्या दरवाजाजवळ भावाचा फोटो होता. पूजाने मुलाला फोटो दाखवत सांगितले, हा माझा भाऊ आहे, ज्याने मला आयुष्य दिलं. मुलगा हसून म्हणाला, मग आजपासून तो माझाही भाऊ आहे. पूजा रडत पण होती आणि आता हसत पण होते. त्या रात्री पूजा भावाच्या फोटोसमोर बसली आणि हलक्या आवाजात म्हणाली, दादा तू माझ्यासाठी स्वप्न सोडलंस. आज मी कोणाच्या तरी आयुष्याचं स्वप्न बनले. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने भावाचा फोटो हलला. जणू रोहन म्हणत होता, माझा तो अभिमान आहेस.
पूजा डोळे बंद करून हलकंसं हसली, कारण तिला जाणवलं भाव कधी जात नाही, तो आठवणीत जिवंत असतो. दत्तक घेतलेला मुलगा आता पूजाच्या आयुष्याचा आधार बनला होता. घरात पुन्हा हसू आलं, आवाज आला, जीवन परत आलं. तो मुलगा पूजाला रोज विचारायचा, ताई तुझा भाऊ कसा होता ग? पूजा हसत सांगायची, तो माझ्यासाठी देव होता, देव. एक दिवस मुलगा शाळेतून घरी आला, तो दत्तक घेतलेला, आणि म्हणाला, आज टीचर म्हणाले माझा हिरो कोण आहे ते लिहा. पूजा हसून म्हणाली, मग काय लिहिलंस रे? मुलगा धावत गेला, बॅग बंधून वही काढली आणि पूजाला दाखवलं. त्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, माझा हिरो रोहन. हे वाचताच पूजाचे अश्रू थांबले नाहीत. त्या रात्री पूजा भावाची डायरी पुन्हा वाचत होती. डायरीच्या शेवटच्या पानामागे एक एन्व्हलप होतं. त्यात एक पत्र होतं रोहनचं. पत्रात लिहिलं होतं, पूजा जर तू हे वाचत असेल तर मी तुझ्यासोबत नाही राहणार, पण लक्षात ठेव, माझं स्वप्न डॉक्टर होणं नव्हतं, माझं स्वप्न तुझं हसणं होतं. पूजा रडत पत्र छातीशी धरून बसली. दुसऱ्या दिवशी पूजा भावाच्या समाधीवर गेली, हातात फूल आणि सोबत तो छोटा मुलगा. मुलाने समाधीवर हात ठेवून म्हटलं, धन्यवाद, तू माझी ताई मला परत दिलास. त्या क्षणी पूजाला जाणवलं, रोहन हरला नाही, तो जिंकला होता. कारण त्याने स्वतःचं स्वप्न तोडून 2 आयुष्य घडवली होती. त्या संध्याकाळी पूजा खिडकीत बसली होती. आकाशात एक तारा चमकत होता. पूजा हलक्या आवाजात म्हणाली, दादा तू स्वप्न तोडलंस पण माझं आयुष्य बनवलंस. आणि तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा पूर्ण समाधानाचं हसू होतं. म्हणून सांगतो मित्रांनो, खरे हिरो ते नसतात जे स्वतःचं स्वप्न पूर्ण करतात. खरे हिरो ते असतात जे दुसऱ्याचं आयुष्य सुंदर करतात. आज असे कित्येक भाऊ आहे जे आपल्या बहिणीसाठी झटत असतात, काबाड कष्ट करत असतात. त्या भावासाठी, त्या बहिणीसाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे मनामध्ये येते ना ते लिहा. कहाणी आवडत असेल ना, 1 लाईक जरूर करा. आणि आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.